फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर तुम्हाला इकडे एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम सगळ्यात आधी पाहायला मिळेल। लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला लगभग 2 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते। आपण पाहून घेऊयात। हे आपलं किचन आहे। बाजूला या फ्लॅटचा बेडरूम पाहायला मिळणार आहे। बेडरूम मध्ये विशेष म्हणजे पाहायला गेलं तर तुम्हाला इकडे 6 फुटाचा टेरेस सुद्धा पाहायला मिळणार आहे। पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी स्टेशन पासून चालत अंतरावरती एक मोठ्या साईजचा 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। आपल्याला या ड्रोन शॉट मध्ये या कॉम्प्लेक्स बद्दल बरीचशी माहिती मिळणार आहे। हा जो कॉम्प्लेक्स आहे याचं नाव आहे मोहन तुलसी विहार। बदलापूर वेस्ट हेंद्रपाडा परिसरामध्ये तुम्हाला हा कॉम्प्लेक्स पाहायला मिळेल। टोटल या कॉम्प्लेक्स मध्ये पाहायला गेला तर तुम्हाला 2000 फ्लॅट पाहायला मिळणार आहेत, ज्याच्यामध्ये सर्वच मॉडर्न अम्युनिटीज सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। या कॉम्प्लेक्स पासून तुम्ही जर स्टेशनला चालत जरी गेलात तरी साधारण तुम्हाला 10 मिनिटच लागणार आहेत। एकदम भारत कॉलेजच्या बाजूलाच हा मोहन तुलसी विहार नावाचा कॉम्प्लेक्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे। या कॉम्प्लेक्स मध्ये तुम्ही जर पाहायला गेलात तर टोटल तुम्हाला 4 फेज पाहायला मिळतील। या कॉम्प्लेक्स मध्ये 1 BHK, 2 BHK, 3 BHK आणि काही बंगलो सुद्धा अवेलेबल आहेत। या ठिकाणी मित्रांनो आपण जो फ्लॅट पाहणार आहोत तो रिसेल फ्लॅट आहे। तुम्हाला जर आपल्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर या व्हिडिओला लगेच लाईक करा आणि अशाच प्रकारचा कंटेंट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करू शकता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। माझं नाव आहे अक्षय आणि तुम्ही पाहताय MH05 अक्षय। मित्रांनो, आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी 695 स्क्वेअर फुटाचा मोठा एरिया असणारा 1 BHK फ्लॅट घेऊन आलेलो आहे। अवघ्या एकच मिनिटात मित्रांनो या फ्लॅट बद्दल तुम्हाला माहिती देतो, त्याच्यानंतर लगेच तुम्ही ऍक्च्युअल फ्लॅट कसं आहे पाहण्यासाठी पुढे जाऊ शकता। आता तुम्हाला ड्रोन शॉट मध्ये मी बरीचशी माहिती दिलेली आहे। हा जो कॉम्प्लेक्स आहे याच्याबद्दल पण तुम्हाला ड्रोन मध्ये मी बरीचशी माहिती दिलेली आहे। टोटल 4 फेज आहेत या कॉम्प्लेक्सचे आणि सर्व जे टॉवर्स आहेत ते 7 माळ्याचे आहेत। तसं पाहायला गेलं तर या बिल्डिंगला 10 ते 11 वर्ष झालेले आहेत। रिसेल फ्लॅट असणार आहे। तुम्ही जर रिसेल फ्लॅट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही खूप चांगली डील असणार आहे। या फ्लॅटला तुम्हाला खरेदी करायचं असेल तर याची किंमत मित्रांनो आम्ही ठेवलेली आहे फक्त 26 लाख रुपये ऑल इन्क्लुझिव्ह पॅकेज मध्ये, जे नेगोशिएबल नसणार आहे मित्रांनो, कारण इकडे रजिस्ट्रेशन साठी लगभग 2.25 लाख रुपये लागतात। फ्लॅट कॉस्ट तुम्ही पाहायला गेलात तर तुम्हाला 23.5 समथिंगच पडणार आहे। तर नक्कीच मित्रांनो रिसेल कॅटेगरी मध्ये मोठा फ्लॅट खरेदी करायचा असेल तर या फ्लॅटला खरेदी करण्याचा तुम्ही विचार करू शकता। तर इकडे जर तुम्ही फ्लॅट खरेदी केल्यानंतर रेंटाला जरी द्यायचं असेल तर साधारण 7 ते 7.5 हजार रुपये रेंट आरामात तुम्हाला इकडे मिळणार आहे। तर नक्कीच मित्रांनो फ्लॅटला खरेदी करण्यासाठी विचार करत असाल तर एकदा इन्क्वायरी करण्यासाठी मला नक्की कॉल करा। मित्रांनो आता आपण ऍक्च्युअल फ्लॅट कसं आहे ते पाहून घेऊया। बरीचशी माहिती घेतल्यानंतर मित्रांनो फायनली आता 4थ्या माळ्यावरती मी तुम्हाला फ्लॅट दाखवण्यासाठी घेऊन आलेलो आहे। समोर पाहायला गेलं तर 3 रूम आहेत। इकडे आपली बिल्डिंगची लिफ्ट असणार आहे, याला बॅकअप सुद्धा आहे। माझ्या मागेच इकडे तुम्हाला स्टेअरकेस पाहायला मिळतील आणि या बाजूला आपला रूम असणार आहे जो मी ओपन करून ठेवलेला आहे। आपल्या रूमच्या बाजूला इकडे 2 रूम अजून तुम्हाला पाहायला मिळतील। लगेच फ्लॅटमध्ये एंट्री करूयात। फ्लॅटमध्ये एंट्री केल्याबरोबर तुम्हाला इकडे एक मोठ्या साईजचा लिव्हिंग रूम सगळ्यात आधी पाहायला मिळेल। पाहू शकता स्क्रीनवर तुम्ही, सुरुवातीला तुम्हाला बरीचशी माहिती मी दिलेली आहे, त्यामुळे याचा कार्पेट एरिया बिल्टअप एरिया किती मी सांगितलेलंच आहे। या लिव्हिंग रूम मध्ये आपल्याला लगभग 2 फुटाची बाल्कनी सुद्धा पाहायला मिळते। तिथे आपण तुम्हाला ग्रिल सुद्धा लावून दिलेले आहेत। बाहेरचा व्ह्यू पाहायला गेला तर खूप चांगला आहे, प्रशस्त आहे आणि फ्लॅट मध्ये उजेड सुद्धा खूप चांगला आहे। हे बघा, लगभग 2.25 फुटाची बाल्कनी आहे। इथून तुम्ही जर लिव्हिंग रूम पाहायला गेलात तर याची साईज मी सांगतो तुम्हाला। त्याआधी इथून जर पाहायला गेलात तर या बाजूला सुंदर असं वॉलपेपर लावलेला आहे आणि या फ्लॅटमध्ये पाहू शकता वरच्या बाजूला आपण तुम्हाला फॉल सिलिंग करून दिलेले आहे। एक पंखा सुद्धा लावलेला आहे आणि त्याच्यामध्ये इकडे फॉल सिलिंगला लाईट सुद्धा लावून दिलेले आहेत। आता तुम्ही जर स्ट्रेट त्या पॉईंट पासून इकडे जर स्ट्रेट आलात तर असं तुम्हाला इकडे 15 फुटाचा पाहायला मिळतो आणि जर आडवा पाहायला गेलात तर 10 फुटाचा पाहायला मिळतो। लिव्हिंग रूम पाहून झाल्यानंतर लगेच आपण पुढे जाऊयात आणि किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज इथून पाहत आहे। हे बघा, हा किचन आणि बाथरूमच्या मध्ये असणारा पॅसेज आहे। इकडे पुढे जर तुम्ही पाहायला गेलात तिकडे बेडरूम आहे, इकडे किचन आहे, इथे टॉयलेट आहे आणि इकडे बाथरूम आहे। पुढे जाऊयात। पुढे आल्यानंतर इकडे आपल्याला या फ्लॅटचा बाथरूम पाहायला मिळेल। बेसिकली रिसेल फ्लॅट आहे मित्रांनो। स्टेशन पासून हार्डली 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सला इकडे बेसिंगची प्लेसमेंट आहे। वरती इकडे पाण्याची टाकी लावलेली आहे। बाथरूमच्या अपोजिट असणारा आता किचन आपण पाहून घेऊयात। हे आपलं किचन आहे। किचन मध्ये सुद्धा आपल्याला एक बाल्कनी म्हणा किंवा गॅलरी इथे पाहायला मिळणार आहे। हे बघा,
आणि ग्रिल इथे सुद्धा लावलेले आहे। किचन जो आहे तो खूप चांगल्या साईज मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। याची साईज आहे, आपण तुम्हाला तर माहितच आहे प्रत्येक फ्लॅटमध्ये किचन ट्रॉलीज वगैरे लावून देतो। नवीन किचन ट्रॉली लावलेले आहे। इकडे तुम्हाला बोरिंगच्या पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे। पाण्याच्या व्यवस्थेबद्दल सांगायचं इथं पाणी 24 तास आहे। सो लगेच याच्या ऑपोजिट इकडे आपल्याला इंडियन टॉयलेट पाहायला मिळेल आणि याच्याच बाजूला या फ्लॅटचा बेडरूम पाहायला मिळणार आहे। बेडरूम मध्ये विशेष म्हणजे पाहायला गेलं तर तुम्हाला इकडे 6 फुटाचा टेरेस सुद्धा पाहायला मिळणार आहे। पुढे जाऊयात आपण, त्याआधी व्यवस्थित पाहून घ्या। थोडासा कचरा आहे मित्रांनो फ्लॅटमध्ये, अजून रेडी झालेला नाहीये, त्याआधीच मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट करत आहे। सो इथे बघा मित्रांनो वरती शेड सुद्धा टाकलेला आहे, त्यामुळे एक्स्ट्रा काही खर्च करायची गरज लागणार नाही। आजूबाजूला भरपूर बिल्डिंग आहेत। सो आपला 6 फुटाचा टेरेस। आता इथून तुम्ही जर पाहायला गेलात तर बेडरूमची साईज सांगतो तुम्हाला। आता मित्रांनो या ठिकाणाहून तुम्ही असं जर स्ट्रेट गेलात तर असं तुम्हाला 12 फुटाचा पाहायला मिळेल आणि आडवा 10 फुटाचा। 12 बाय 10 फुटाचा तुम्हाला मोठा इथे बेडरूम पाहायला मिळतो आणि माझ्या मागेच 6 फुटाचा टेरेस सुद्धा इथे पाहायला मिळणार आहे। चला आता पुन्हा एकदा लिव्हिंग रूम कडे जाऊयात, त्यानंतर मी तुम्हाला होम लोन बद्दल माहिती देणार आहे। अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केला नसेल तर लगेच लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा फ्लॅट? आजचा फ्लॅट जर तुम्हाला आवडला असेल आणि या फ्लॅटला खरेदी करण्यासाठी तुम्ही जर इच्छुक असाल तर माझा कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनच्या राईट कॉर्नरला येतच आहे, तुम्ही मला कॉल करू शकता। मित्रांनो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे या फ्लॅटची ऑल इन्क्लुझिव्ह प्राइस आम्ही फक्त 26 लाख रुपीज ठेवलेली आहे। तुम्ही पूर्ण मार्केट सर्च करा मित्रांनो, 695 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट तुम्हाला ऑल इन्क्लुझिव्ह 26 लाखात कुठेच मिळणार नाही, याची गॅरंटी आहे मित्रांनो। तर नक्कीच रिसेल कॅटेगरीमध्ये तुम्हाला खूप चांगले चांगले फ्लॅट्स मिळत असतात, तर तुम्ही या फ्लॅटला खरेदी करण्याचा विचार करू शकता। आता तुम्ही सुरुवातीला पाहिलेलंच आहे, आपण फ्लॅटमध्ये भरपूर काम केलेलं। मित्रांनो नेहमीप्रमाणे तुमचं वय जर 30 ते 40 वयोगटात असेल आणि तुम्हाला सॅलरी 35, 36, 37 हजार रुपये असेल तर नक्कीच तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता। फक्त किमान तुमच्याकडे 2 लाख रुपये असणं गरजेचं आहे। बाकी मित्रांनो तुमच्याकडे डाऊन पेमेंट जास्त आहे आणि सॅलरी कमी आहे तरी सुद्धा तुम्ही या फ्लॅटला खरेदी करू शकता। मित्रांनो तुम्हाला आपल्या डेली अपडेट्स जर पाहिजे असतील तर माझा इंस्टाग्राम पेज सुद्धा आहे, सेम नावाने आहे MH05 अक्षय। तिकडे तुम्ही चेकआउट करू शकता, मी तिकडे रोज एक तरी रील अपलोड करत असतो, तर तिकडे सुद्धा चेकआउट करा, डेलीचे अपडेट तुम्हाला मिळणार आहेत। तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवतो, आता भेटूयात अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये।